सीमाताईंना विनंती करतो, आपण उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि आम्हाला संबोधित करावं. आदरणीय सन्माननीय सीमाताई आठवले. सर्वप्रथम मी भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करते. त्यांनी जातीय गुलामगिरीतून आम्हाला मुक्त केलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आणि आपल्या सर्वांना जय भीम करते. जय भीम. जय भीम. आज दिनोत्सव सुरुवात झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. मला खूप आनंद झालेला आहे. तर उद्घाटन झालं असं मी जाहीर करत आहे. खरं म्हणजे एप्रिल महिना आला की पूर्ण महिना हा आमचा आनंदाचा महिना असतो. आज विनोद भाऊंचा वाढदिवस देखील आहे आणि एप्रिल महिन्यातले जन्मलेले असतात ते खरोखरच बाबासाहेबांप्रमाणे नाव तर कमवू शकत नाहीत, पण त्यांच्या अंगात वळवळ जवळ बाबासाहेबांसारखेच असते हे मात्र विनोद भाऊंना बघून समजून येतं. खरं म्हणजे आज त्यांना वाढदिवसाच्या माझ्या वतीने, आठवले साहेबांच्या वतीने, रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने मी लाख लाख शुभेच्छा देते. त्यांना उदंड असं आयुष्य लाभो, त्यांना निरोगीदायी असं आयुष्य लाभो, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो, त्यांना आणखी पुढे संधी जाण्याची पक्षामध्ये म्हणा आणखी वाटचाल त्यांची पुढे सुकर हो, त्यांच्या परिवाराला देखील शुभेच्छा देते. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की त्यांचा वाढदिवस जरी आज नसता तर मला खरोखरच वाटतंय त्यांनी 9 तारखेपासूनच भीमोत्सवाला सुरुवात केली असते असे हे विनोद भाऊ आहे. म्हणजे 9 दिवस हा भीमोत्सव करायचा, 14 तारखेपर्यंत 5 दिवस, आणि लोकांना प्रबोधन करायचं, बाबासाहेबांचे विचार पोहोचवायचे, लोकांना एकत्रित करायचे, आठवले साहेबांचा विचार पोहोचवायचा. आठवले साहेबांना तर उद्घाटक म्हणून बोलवतात. आठवले साहेब एकदा दोनदा येऊन गेले असतील, पण आर्जवून ह्या 5 दिवसाच्या कार्यक्रमाला आठवले साहेब हजेरी लावतात. 5 दिवस, एक दिवसही असा नाहीये की तो खाली जातो. एक दिवस महिलांसाठी असतो, एक दिवस जे आपल्या मध्ये प्रबोधन करणाऱ्या जे गायिका असतात, गायक असतात, त्यांना बोलवून प्रबोधन करतात. आणि खरोखरच सर्व आपण इथे जमलेला आहात, आपल्या सर्वांना पाहूनच वाटतं की आपलं खरोखरच विनोद भाऊवर खूप प्रेम आहे. अशीच आपण जयंती साजरी करूया, विनोद भाऊंच्या पाठीशी उभं राहूया आणि विनोद भाऊंनी आठवले साहेबांच्या पाठीशी राहावं ही मी त्यांना विनंती करते. आपण सर्व एकत्रित राहूया आणि अशीच भीम जयंती साजरी करूया. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये श्वास आहे आणि जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण अशीच भीम जयंती साजरी करू आणि पुन्हा एकत्र येऊ आणि आनंदाने राहू. सर्वांना भीम जयंतीच्या आणि बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. जय भीम. नमो बुद्धाय. ताई नक्कीच